नमस्कार मित्रांनो. 10वी-12वी नंतर सर्वांना हाच प्रश्न पडतो की पुढे काय? आर्ट, कॉमर्स, सायन्स, गव्हर्नमेंट जॉब या स्किल बेस्ड करियर. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कम्प्लिटली रोडमॅप सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. 10वी नंतर मुख्य 3 स्ट्रीम असतात: आर्ट, कॉमर्स आणि सायन्स. आर्टचा जर विचार केला तर आपल्याला गव्हर्नमेंट जॉब म्हटलं तर MPSC, UPSC, टीचिंग, लॉ या फील्डमध्ये आपण जाऊ शकतो. BComचा विचार केला तर CA, CS, बिझनेस, MBA, BBA या फील्डमध्ये आपण जाऊ शकतो. सायन्सचा जर विचार केला तर इंजिनिअरिंग, फार्मसी, IT या फील्डमध्ये पण आपण जाऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे मार्क्स बघून डिसाईड करू नका. इंटरेस्ट प्लस ॲबिलिटी बघून डिसाईड करा की समोर आपल्याला काय करायचं आहे. 12वी नंतर पण खूप जास्त आपल्याला स्ट्रीम या ऑप्शन मिळतात ज्याच्यामध्ये आपण चॉईस करू शकतो. जसं फर्स्ट याच्यामध्ये आर्ट पकडूयात. जर आपण आर्ट जर घेतलं, MPSC, UPSC, गव्हर्नमेंट जॉबसाठी आपण अप्लाय करू शकतो. टीचिंगसाठी आपण अप्लाय करू शकतो. सोबतच लॉ झालं, मीडिया झालं, ठीक आहे, या गोष्टीसाठी पण आपण अप्लाय करू शकतो. कॉमर्स जर घेतलं तर कॉमर्स घेतलं आपल्याला BBA, MBA, ठीक आहे, एंटरप्रेनरशिप मतलब व्यवसाय करू शकतो, कारण की त्याच्यात आपल्याला बेस्ट नॉलेज येतं. BBA घेतल्या, BCom घेतल्यानंतर CA होते. बँकिंगमध्ये गव्हर्नमेंट जॉब जर कोणाला अप्लाय करायचं असेल तर आपण बँकिंगमध्ये पण जाऊ शकतो. सायन्स घेतल्यानंतर डॉक्टर, इंजिनिअरिंग, IT. आता खूप सारे स्ट्रीम वाढलेले आहेत, जसं AI आलेलं आहे, रिसर्च. हे झालं इतर स्ट्रीम 3 स्ट्रीमबद्दल. आता आपण स्किल बेस्ड करियर बघूयात. त्याच्यामध्ये आजकाल सर्वात महत्त्वाचं, खूप जास्त डिमांडिंग असलेलं AI टूल्स, व्हिडिओ एडिटिंग, फ्रीलान्सिंग, ऑनलाईन अर्निंग यांची सध्याच्या जगामध्ये खूप जास्त डिमांड आहे. तर ही आपल्याला कधीही बेटर करियर चॉईस करण्यासाठी बेटर राहील. सो स्टुडंट नेहमी सर्वात मोठी चूक हीच करतो की तो पॅरेंट्सचं ऐकणार, मित्राचं ऐकणार, या घराजवळ कोणी खूप चांगलं केलं असेल, इंजिनिअरिंग झालं असेल या कुठे चांगल्या जॉबवर असेल, 50-60 हजार कमवत असेल, तर तो त्याचा ऐकणार. हे त्याच्यात तो तो जे काही केलं असेल, इंजिनिअरिंग केलं असेल, तर तो इंजिनिअरिंग करायला धावणार. सो या खूप मोठ्या चुका असतात ज्याच्याने आपलं करियर बनू शकत नाही. सो आपल्याला काय वाटतं, आपला इंटरेस्ट कुठे आहे, त्याच्यात आपण केलेलं कधीही बेटर होईल. त्याच्याने आपलं करियर खूप जास्त घडण्यास मदत होऊ शकतं. डिस्ट्रॅक्शन खूप आहे, आपल्याला कन्फ्युजन असतं की नेमकं कोणतं, प्रॉपर गायडन्स नसल्यामुळे ह्या सर्व गोष्टी घडत असतात. सो फायनल ॲडवाईस माझी हीच राहील की तुमचं करियर एकदाच घडतं. सो घाई न करता योग्य निर्णय घ्या. जर करिअरबद्दल कन्फ्युजन असेल तर कमेंट्समध्ये सांगा. लाईक, शेअर आणि करियर गायडन्स मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.